ऋषी एक सुशिक्षित आणि पुढारलेल्या विचाराचा मुलगा होता. त्याचे आईवडील जुन्या विचाराचे होते. त्याचे वडील रागिणीच्या घरी दिवाणजी म्हणून काम करत होते. ते त्यांचे विश्वासू होते. ऋषी लहानपणापासून रागिणीच्या घरी वडिलांसोबत जायचा. रागिणी ऋषीपेक्षा 2 वर्षांनी लहान होती. दोघेही एकत्र खेळायचे, भांडायचे, चिडायचे, एकमेकांची तक्रार करायचे. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रागिणी त्याची आतुरतेने वाट पाहत बसायची. आणि ऋषीलासुद्धा रागिणीसोबत खेळायला जायची ओढ असायची. ते खूप छान मित्र होते. दोघेही हळूहळू मोठे होत होते. ऋषीला रागिणी आवडत होती. 10वी नंतर ऋषी पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला. रागिणीला मात्र त्याची खूप आठवण यायची. अतिशय निखळ मैत्री होती दोघात. दोघांच्याही घरी त्यांचं हे मित्रप्रेम माहीत होतं. रागिणी कधी रुसली तर तिची आई ऋषीलाच बोलवायची. त्याच्याशिवाय ती कोणाचंच ऐकत नव्हती. तो बरोबर तिचा रुसवा दूर करायचा. ती त्याला हक्कानं रागवायची, चिडायची, मारायची सुद्धा. आणि तो आज शिक्षण संपवून गावी येणार होता. तो आता 25 वर्षाचा झाला आणि रागिणी 23ची. त्याला तिला भेटायची ओढ लागली. कशी दिसत असेल ती? खूप मोठी झाली असेल. मला ओळखेल की नाही? तिच्या विचारात घर कधी आले कळलं नाही आणि तो सामान घरी पाठवून तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिच्या रूमच्या बाल्कनीत ती केस सुकवत होती. लांब सडक रेशमी केस, हरणासारखे डोळे, कमणीय बांध्याची रागिणी पाहून तो थोडासा लाजला. तो रागिणीवर प्रेम करत होता. पण रागिणीला मात्र त्याची कल्पनाच नव्हती. ती त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून पाहत होती. त्याला पाहून तीही धावतच येते आणि त्याला म्हणते, कोण तू? मी नाही तुला ओळखत. त्याचा तर चेहराच पडतो. तो मागे फिरतो, जायला लागतो तशी ती खळखळून हसते. कशी वाटली गंमत? काय ऋषी साहेब, शहरात जाऊन मला विसरूनच गेले ना तुम्ही? एकदाही फोन नाही की चिठ्ठी नाही. अशीच का तुझी मैत्री? त्याला थोडं हायसं वाटलं. तिला त्याची आठवण होती हे ऐकून आणि त्याचा हात धरून ती त्याला खोलीत ओढतच नेते. खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी, चल. ती त्याचा हात निरागसपणे हातात घेते. तो दिसल्यामुळे ती लहान झाली होती पुन्हा. पण तिच्या आजीने मात्र तिला आठवण करून दिली, आता तू मोठी झाली आहेस, लहान नाहीस. आता तुझं लग्न होणार आहे. असं परपुरुषाच्या हात धरायला तुला लाज नाही वाटत का? आणि तिने जीभ चावली. अजूनही तशीच भोळी, वेडी, निरागस होती. तिला दुनियादारी माहीत नव्हती. हाच भाबडेपणा तो त्याच्या हृदयात साठवून ठेवत होता. पूर्वी जसे ते तासनतास खेळायचे, बसायचे, तसं आत्ताही तिला त्याच्यासोबत गप्पा मारू वाटायच्या. जास्त मैत्रिणी नव्हत्या तिला. तोच एक हक्काचा खास मित्र. पण तिच्यावरती मर्यादा होत्या. मी उगाच मोठी झाले, त्यामुळे मला तुझ्यासोबत मनसोक्त बोलता येत नाही, भेटता येत नाही. मला तुझ्यासोबत बागेत फिरायचं आहे, हसायचं आहे. आजी म्हणते मी लग्न होऊन जाणार आहे. तुझ्याशी बोलली तर माझ्या नवऱ्याला काय वाटेल? आता मला सांग, तुला मी लहानपणापासून ओळखते की नाही? मग तू कसा काय परका झाला? तो फक्त तिची बडबड ऐकायचा. फार कमी बोलायचा. तो म्हणाला, आजी बरोबरच बोलत आहे. काय बरोबर बोलत आहे? मी माझ्या नवऱ्याला सांगेल की तू माझा हक्काचा जिवलग मित्र आहेस. फक्त मित्र? असं तो म्हणतो. हो, फक्त मित्र. अजून कोणीच नाही मी तुझा? असा तो जाणीवपूर्वक विचारतो. हो, जिवलग मित्र आहेस. अजून कोण आहेस मग? किती निरागस आहेस ग तू, असं म्हणून मनातल्या मनात हसतो. त्याचं एकतर्फी प्रेम तिला समजत नव्हतं आणि त्यालाही ते व्यक्त करायचं नव्हतं. कारण तो त्यांच्या घरातील नोकरांचा मुलगा. श्रीमंत आणि गरीब ही त्यांच्यातील दरी कधीच भरून निघणारी नव्हती. तो तिला बाहेर घेऊन जायचा, हसवायचा, चिडवायचा. तिच्या निरागस सौंदर्याकडे खळखळून निर्जरापरी हसण्याकडे मन भरून पाहायचा. पण त्याने त्याच्या मर्यादा कधी ओलांडल्या नव्हत्या. तीच अल्लडपणे त्याला येऊन धडकायची. कधीकधी गळ्यात मिठी मारायची, हातात हात घालून चालायची. त्याच्या हृदयात धडधड सुरू व्हायची. पण तो पुन्हा त्या हृदयाच्या धडधडीला दटावून गप्प बसवायचा. ती सवंगडी म्हणूनच त्याच्या हाताला धरायची. पण त्या वेळीला कुठे माहीत होतं की तिच्या त्या स्पर्शाने त्याचं रोम रोम शहारत होतं. ती त्याचं जगणं अजूनच अवघड करत होती. त्याच्या जवळ येऊन, तू माझ्याशी पूर्वीसारखं का नाही बोलत? बोलतो तर आहे. कुठे? नुसतं ऐकतोस. मीच बोलते एकटी. नशीब हे तुझं तुलाच कळलं. मला तू बोलूच देत नाहीस. तुला तिकडे कोणी भेटली की काय? सांग ना. आणि तो तिच्याकडे चमकून पाहतो. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, असं मनात म्हणतो. खबरदार, जर कोणाशी मैत्री केली तर तू फक्त माझा आहेस. त्याचा कंठ दाटून आला. काय म्हणावे हिला? जगातला सगळा निरागसपणा तिच्यात उतरला होता. आणि एक दिवस तिचं लग्न ठरतं हे ऐकून तो रात्रभर झोपला नव्हता. आता ती त्याच्यापासून कायमची दूर जाणार होती. हे कधी ना कधी होणारच होतं, त्याला माहीत होतं. तरी तिच्यावर तो प्रेम करत राहिला. खूप लांबचं सासर होतं तिचं आणि खूप श्रीमंत. तिचा होणारा पती हा एक नवाब होता. ती तर खूप खुश होती. आता तो तिच्याकडे जात नव्हता. तिला मात्र त्याला तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवायचा होता. लग्नाची खरेदी त्याला विचारून करायची होती. त्याची आवड तिला आवडायची. तिने त्याला निरोप पाठवला आणि तो सुजलेले डोळे घेऊन तिच्यासमोर आला.
तिची नजर टाळतच तो उसनं हसू आणून तिच्याशी बोलत होता. ती तिच्या नवऱ्याविषयी अखंड बडबडत होती. तो तिचा एकमेव जीवलग होता, ज्याच्याशी ती सगळं मनातलं बोलत होती आणि त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे होत होते. आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते पाहून ती म्हणाली, मी सासरी जाणार म्हणून आत्तापासूनच रडत आहेस ना? मला खूप त्रास द्यायचास ना? आता चालले तुझ्यापासून कायमची लांब. पण तू मला भेटायला यायचं हं? तुला कोणी काही बोलणार नाही. पण तुझ्याशिवाय मला तिकडे करमेल का? वेडी का खुळी ग तू? तो अश्रू पुसत हसून म्हणतो. आता तुझं लग्न होणार आहे, तुझं नवं आयुष्य आहे. तुझ्या नवऱ्यासोबत तिकडे मन रमव, मला विसरून जा. गप्प बस, तुला का विसरेन मी? आणि तो निघून जातो. मेहंदी, संगीत, हळदी, चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला. प्रत्येक कार्यक्रमात तिने त्याला हट्टाने बोलावून घेतलं होतं. तिला सजलेलं पाहून, ते नाजूक सौंदर्य पाहून तो मनातल्या मनात त्याच्या वेदना लपवायचा. आणि तिच्या लग्नाचा दिवस उजाडला. पाठवणीची वेळ आली आणि ती त्याच्या गळ्यात पडून खूप रडली. तोही रडला. त्याने तिला तिच्या नवऱ्याशेजारी गाडीत बसवलं. निरागस आहे, सांभाळा तिला, अशी हात जोडून विनंती केली. ती गेली आणि तो एकटा पडला. तिच्या आठवणीत आता तो जगत होता. जिथे जिथे ते दोघे फिरले, हसले, खेळले, तिथे जायचा. तिच्या आठवणींच्या खुणा मनात साठवायचा. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी नक्कीच तू माझी असशील, असं तो मनात म्हणायचा. लग्नानंतरचे विधी पार पडले. आज तिची सुहागरात. तिच्या थोरल्या जावेने तिला सजवून रूममध्ये बसवलं. ती तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती. रात्र बरीच झाली. तिचा नवरा कुठेतरी बाहेर गेला होता. तिच्या ओढीने तो घाईत येत होता. त्यालाही कधी एकदा रागिणीच्या मिठीत शिरतो असं झालं होतं. त्याचा गाडीवरचा ताबा सुटून ॲक्सिडेंट झाला आणि तो त्यातच गेला. रागिणीवर वज्राघात झाला. सगळी स्वप्न क्षणात त्याची राग झाली. डोळ्यातून पाणीच येत नव्हतं. इतका मोठा धक्का तिला बसला. तरीही ती त्याच्या आठवणीत सासरीच राहत होती. आणि एक दिवशी ती पलंगावर झोपली होती. लज्जा म्हणजे काय असतं हे अजून कळलंच नव्हतं तिला. नवऱ्याच्या स्पर्शाने कदाचित कळलीही असती. पण पलंगावरती पालती झोपली होती. पांढरी साडी गुडघ्यापर्यंत वर आली होती. पदर अस्ताव्यस्त होता. केस मोकळे होते आणि कपाळ रिकामे. तरीही तिचं सौंदर्य कमी नव्हतं झालं. आणि तिच्या मोठ्या धीराने तिला पाहिलं. आधीच त्याला बायकांचा खूप नाद. दारू, तो आणि बायका. त्याच्या डोळ्यात आता वासना दिसत होती. छोट्या भावाची विधवा बायको म्हणजे जणू त्याची हक्काचीच होती. एके रात्री तो तिच्या खोलीत गेला, दारू पिऊन. त्याला पाहून तिने मात्र काय हवं आहे का असं निरागसपणे विचारलं. आणि तो लटपटला. तिने त्याला सावरलं. एक हात खांद्यावर घेतला. त्याला खुर्चीत बसू लागली. ती हे सगळं फक्त निरागसपणे करत होती. तिच्या कोमल स्पर्शाने त्याच्या शरीरात आग लागली आणि त्यानं तिला सरळ कमरेत धरून स्वतःकडे ओढलं. मिठी मारली आणि जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. तिला हे आवडलं नाही. ती ओरडू लागली, रडू लागली, मदतीचा धावा करू लागली. सुहागरातीच्या प्रणयाच्या नाजूक भावना अनुभवण्या अगोदरच तिला अशा प्रकारच्या हैवाणियतला सामोरं जावं लागत होतं. तिच्या जाऊने येऊन तिची सुटका केली. तिला तिच्या नवऱ्याचा अंदाज होताच. तो खूप नीच आहे हे तिला माहीत होतं. तिने तिला माहेरी पाठवून दिलं. पांढरी साडी, बोडकं कपाळ आणि सुकलेला चेहरा पाहून तिच्या आईला खूप रडू आलं. आता ती पूर्वीसारखी हसत नव्हती. तो प्रसंग तिच्या मनावर खोल जखम करून गेला होता. ऋषीला ही गोष्ट कळते. त्यालाही खूप दुःख होतं. ती कायम सुखी राहावी अशीच त्याची इच्छा होती. आणि तो तिला भेटायला येतो. ती त्याच्याशी बोलतही नाही. पहिल्यासारखी त्याला पाहून आनंदित होत नाही. कारण आता तिला पुरुषत्वाचा वेगळाच अनुभव आला होता. विधवा असल्यामुळे तिची आजी तिला कुठल्याही समारंभात सामील होऊ देत नाही. तिच्यावर खूप बंधनं घातली. तिचे मऊ रेशमी मुलायम केस कापायला सांगितले. ती खूप रडत होती. पण तिच्या आईने ते कापू दिले नाहीत. तिला एका रूममधून बाहेर येण्यास परवानगी नव्हती. ज्या घरात ती राजकुमारीसारखी राहिली, बागडली, प्रत्येक हट्ट तिचा पुरवला गेला. तिच्यामुळे कधीतरी या घरात चैतन्य पसरत होतं. त्याच घरात असं कैद्यासारखं राहावं लागेल असं तिला वाटलं नव्हतं. आता पूर्ण आयुष्य तिला असंच काढायचं होतं एकटीने. कारण विधवा पुनर्विवाह हे पाप समजलं जायचं. एकदा तो आला तिला भेटायला. तिला हात लावायला गेला तशी घाबरून कोपऱ्यात जाऊन बसली. ज्याला ती मोकळेपणाने स्पर्श करायची त्याचा स्पर्शही तिला भीतीदायक वाटत होता. तिची ही अवस्था पाहून तो खूप खूप रडायचा. त्या रात्रीच्या आठवणीने अजूनही ती दचकून उठायची. पुरुष म्हणजे ऋषी, एक निरागस पवित्र मित्र. पुरुष म्हणजे वडील, आभाळभर माया, असंच तिला वाटायचं. पण आता ती घाबरत होती कुठल्याही पुरुषाशी बोलायला. ऋषीला तिची अवस्था बघवत नव्हती. फुलं, फुलपाखरं, झाडं, वेली पाहून नदीसारखी खळखळ हसणारी रागिणी त्याला पुन्हा जिवंत करायची होती. तिच्या आईचीही परवानगी होती. तो पुन्हा तिला आग्रह करून बाहेर घेऊन जातो, मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात. आणि त्याच्यासोबत ती पुन्हा हसू लागते. तिला पूर्वीचे दिवस आठवत होते. लोक मात्र टीका करत होते. एक विधवा अशा प्रकारे एका पुरुषाबरोबर फिरत आहे हे त्यांना मान्य नव्हतं. तिच्यावर सुद्धा खूप टीका होत होती. पण ऋषी मात्र कोणाचं काहीच ऐकत नव्हता. त्याला फक्त पूर्वीसारखी ती हवी व्हायला हवी होती.
एक दिवस नदीच्या किनारी बसल्या बसल्या तिला लहानपणीचे दिवस आठवतात आणि नकळतपणे ती त्याच्या अंगावर पाणी उडवते. तोही मग तिच्या अंगावर पाणी उडवतो. दोघेही पुन्हा हसायला लागतात, गप्पा मारतात. पुन्हा ती पूर्वीची रागिणी होते. नदीसारखी चंचल अवखळ. ती तशीच पूर्वीसारखी त्याच्याजवळ येते आणि त्याच्या गळ्यात मिठी टाकते. तिच्या कोमल स्पर्शाने त्याच्या हृदयातील सुप्त दाबून ठेवलेल्या भावना पुन्हा जागृत होतात. आता ते दोघं एका झाडाखाली बसले होते. तो तसाच तिचा हात हातात घेतो आणि तिला जवळ ओढतो. त्याच्या हळूवार स्पर्शाने ती शहारली, प्रफुल्लित झाली, पुन्हा फुलली, बहरली, ताजी टवटवीत झाली. आजपर्यंत कित्येक वेळा तरी तिने त्याला स्पर्श केला होता, पण अशी जाणीव कधीच झाली नव्हती. तिच्या शरीराला कंप सुटला होता. श्वास जोरजोरात वाढला, धडधड वाढली. तो तिच्या अगदी जवळ आला. तिचे डोळे आपोआप मिटले, एकमेकांपासून अलग झाले. त्याच्यासाठी ते आमंत्रण होतं. तोही अधीर झाला. इतक्या वर्ष मनात दाबून ठेवलेल्या त्याच्याविषयीच्या नाजूक भावना उचंबळून आल्या. इतक्यात पाऊसही कोसळायला लागला. पावसात तर तिचं तारुण्य जंगलात लागलेल्या वणव्यासारखं वाटत होतं. तिला डोळे मिटलेले पाहून तिची संमती होती असं वाटून त्याने तिच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि अचानक ती पेटून उठली. तिला तिच्या तारुण्याचा आवेग सहन होत नव्हता. पूर्ण शरीरभर आग लागली होती. तो सगळ्या ठिकाणी तिला स्पर्श करून ती आग दाबण्याचा प्रयत्न करत होता, पण ती आग अशी विझणारी नव्हती. देहाचा दाह तिला असह्य होत होता. तिचा पदर खाली पडला. तिची गोरी सुंदर वक्षस्थळे पाहून तो अधिकच चेतावला आणि तो तिला पुन्हा त्याच्या मिठीत घेऊन घट्ट बिलगला. आणि अचानक वीज चमकली. ती भानावर आली. हे मी काय केले? माझ्या नवऱ्याशी प्रतारणा केली. त्याचा आत्मा किती दुःखी होत असेल. हे पाप आहे असं वाटून तिने त्याला दूर ढकललं आणि रडतच घरी आली. तशीच भिजलेली, दार लावून खूप रडली. ऋषी, माझा मित्र, काय विचार करत असेल तो? मी विधवा आहे, मला या सुखाचा अधिकार नाही, असा पश्चाताप ती करत होती. तो सुद्धा पश्चाताप करत होता. इतकी वर्ष ही निखळ पवित्र मैत्री जपली आणि आज मी हे काय केलं? तिला काय वाटेल? राहून राहून तिला तो स्पर्श आता आठवत होता. पहिल्यांदाच ती तो निर्मळ नाजूक स्पर्श अनुभवत होती. त्याने जिथे तिचे स्पर्श केला तिथे तिथे हळूवार हात फिरवत होती. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती. आता तिला तो आवडला होता. त्यालाही ती आवडत असेल का? तिची पाठवणी करताना त्याचे अश्रूंनी भरले डोळे तिला आठवले. पण ते प्रेम होतं की आणखी काही? मैत्रीच्या पलीकडे ती त्याच्याकडे पाहत होती आता. पण समाजाची बंधने आडवी येत होती. तोही तिच्या आठवणीत झुरत होता. तिच्या आईला त्या दोघांची अवस्था समजते आणि ती तिचं त्याच्याशी लग्न लावून देण्याचा विचार करते. तिची आजी खूप विरोध करते. धर्माच्या विरोधात काही करायला जाशील तर समाज ठेचून मारेल तुला, अशी धमकी देते. तिची आई म्हणते, का तिला फुलण्याचा उमलण्याचा हक्क नाही? का तिनं परत खळखळून हसायचं नाही? पत्नी मेल्यावर पुरुषाचं दुसरं लग्न केलं तर तुमच्या धर्मात चालतं, मग तिला तो अधिकार का नाही? तिनं तिचं आयुष्य असं विरहाच्या आगीत होरपळून काढण्यापेक्षा तिची जिवंतपणी चिताच रचलेली बरी नाही का? एका कोवळ्या कळीला उमलने आधीच कुस्करून टाकली तर हा खून नाही का? आणि असे किती खून आजपर्यंत केले या समाजाने. तुमचा समाज आणि तुमचा समज तुम्हाला लखलाप. मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार. तिच्या नशिबाने तिला पुन्हा आयुष्यात बहरण्याची संधी दिली आहे. ती ऋषीला बोलावून घेते आणि रागिणीचा हात त्याच्या हातात देते. ते दोघेही दूर निघून जातात. जिथे फक्त प्रेम होतं, तो आणि ती. आता रागिणी आरशासमोर बसली होती. लाल रंगाची साडी घातली होती तिने. कित्येक महिन्यांनी तिने अंगावर रंग चढवला होता. पांढरा रंगच आता आयुष्याचा सोबती राहणार असं वाटलं होतं तिला. पण पुन्हा तिच्या आयुष्यात ऋषीने नव्याने रंग भरले होते. सर्व शृंगाराच्या वस्तू पुढे होत्या तिच्या, पण तिची त्यांना हात लावण्याची हिंमत होत नव्हती. अजूनही तिची भीती गेली नव्हती. अशीच सजून बसली होती ती तिच्या नवऱ्यासाठी. आणि तो परत आला नव्हता. परत जर मी अशी सजले तर ऋषीला पण मी गमावून बसले तर? तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं तिचं मन ओळखलं. तो तिच्या मनातलं पूर्वीपासून सगळं ओळखायचा. तो तिच्या जवळ गेला. हिरव्या बांगड्या तिच्या हातात अलगद घालू लागला. सर्व दागिने तिला घातले. केसात गजरा माळला आणि तिच्या भांगात कुंकू भरले. खूप सुंदर दिसत होती ती, पण तिची हिंमत होत नव्हती आरशात पाहायची. तो तिला म्हणाला, माझ्या नजरेत बघ तू, तुला कसलीही भीती वाटणार नाही. माझ्या नजरेने तू तुझं सौंदर्य बघ. ती त्याच्या डोळ्यात स्वतःला पाहते. ती खूप सुंदर दिसत होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात स्वतःला पाहत होते. एकमेकांच्या नजरेने नवी ओळख करून घेत होते. पूर्वी ते मित्रच होते, पण आजपासून एक नवीन नातं त्यांच्यात निर्माण होणार होतं, जे आयुष्यभर साथ देणारं होतं. त्याचं प्रेम आज जिंकलं होतं. ती कायमची त्याची होणार होती. तो तिला अलगद त्याच्या बाहुत उचलतो आणि शय्येवर घेऊन जातो. तिचे डोळे अजूनही ओले होते.
लहानपणीपासून ज्याला निखळपणे मित्र म्हणत आली त्यालाच आज पती म्हणून पाहताना ती थोडीशी भांबावली होती. तो खोलीतला दिवा विझवतो. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याला ती गोंधळलेली वाटली. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तू जेव्हा यासाठी तयार असशील तेव्हाच आपण एक होऊया. घाबरू नको, संकोच करू नको. मी आजही तोच आहे, तुझा लहानपणीचा हक्काचा जिवलग. ती गप्पच होती. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते तिला. त्याने तिचे अश्रू पुसले. आणि तो तिथून जाणार तोच. तिने त्याचा हात धरून थांबवलं आणि म्हणाली, आधीच खूप उशीर झालाय ऋषी. तू माझ्यासाठी खूप थांबला आहेस. अजून किती थांबशील? तो गालात हसला आणि तिचे गाल दोन्ही हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुझ्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत थांबायला तयार आहे. आणि तिचे अश्रू आता त्याच्या हातावर पडले. ती म्हणाली, तू माझ्यावर प्रेम करायचा, पण मला वेडीला तुझ्या डोळ्यातील माझ्याविषयीचं प्रेम दिसत असूनही मी त्याला केवळ मैत्री समजत होते. तो मात्र अजूनही तसाच प्रेम करतो आहेस माझ्यावर. निस्वार्थी प्रेम. प्रणयाच्या हळव्या नाजूक भावना अनुभवण्याआधीच माझ्या कोवळ्या मनावर हिंस्त्र वासनेचे ओरखडे उठले. आणि तू माझा लहानपणीचा जिवलग. आज तुला आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहताना माझा गोंधळ उडाला आहे. पती म्हणून तुला पाहताना धीर होईना. खरंच मी वेडी आहे. मला शहाणी कर ऋषी. आणखीन नको थांबूस. आणि तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. त्याने तिला मिठीत घेतले आणि ती त्याच्यात हळूवारपणे सामावून गेली. तृप्त झाली.